नमस्कार, मी वर्षा नारोड चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपला हळदी कुंकू आहे, तर जितकं होईल तितकं दाखवायचा प्रयत्न करते। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मला माहिती व्हिडिओ लेट होत आहे, पण आता टाकेल पुढे। तर इथे अचानकपणे हळदी कुंकाचं सांगितलं, आई म्हणलं की आता हुरकून घ्या। त्याच्यामुळे तेव्हा मला असं वाटतं काहीतरी 1 का 2 वाजलेले आणि लगेचच मग आवरावरी करायला घेतली आम्ही। लगेचच डेकोरेशन वगैरे काहीच नव्हतं, कारण की प्लॅनिंगच नव्हतं की आजच हळदी कुंकू करायचं म्हणून व्यवस्थित मग सगळं डेकोरेशन वगैरे सुरुवात केली करायला। सगळं व्यवस्थित, सगळं साफसफाई। आणि हे जे तुम्ही हळदी कुंकाचे जे करंडे पाहताय ना, ते मी इंस्टाग्रामवरनं चैत्राली असं काहीतरी आहे त्यांची वेबसाईटचं नाव, तर मी बघून नक्कीच मेन्शन करेल। तर मी त्यांच्याकडनं मागवलं आहे ते। तर इथे अचानक ठरवल्यामुळं मला काहीच आयडियाज नव्हतं, नाही तर मी भरपूर प्लॅनिंग केलेले सर्व। तर ते अचानक ठरवल्यामुळं सगळं प्लॅनिंग माझं तसंच राहिलं। तर नेक्स्ट इयरला नक्की मी करेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल। तर इथे पानं जे आपल्या वाणासोबत देतात, आता सहसा कोण पानं द्यायला नाही मागत। मी देखील मागच्या वर्षी आम्ही नव्हती आणली, पण ह्या वर्षी माझी मम्मी म्हणली की नाही, पानाचा खरा मान असतो। तर आता काय करतात माहिती का, बडीशोप दिली जाते किंवा पान पराग असं काहीतरी असतं, ते पान मसाला असं काय ते दिलं जातं। पण खरं तर ते चुकीचं आहे। पानाचा सुपारीचा मान खरा आहे, तर तेच द्या। तर मी पान, सुपारी आणि प्लस मी बडीशोप पण दिलेली। तर इथे थोडंफार काय पसारा होता, तो पण म्हणले आवरून घ्यावं पटापट, कारण की टाईम होत चाललेला आणि बिलकुल पण म्हणजे टाईम नव्हतं। आईने आम्हाला 1-1:30च्या नंतर आम्ही सगळं आवरावरी केली, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं। एक तर तुम्हाला माहिती आहे आपल्या लिव्हिंग रूमचं आता सध्याच काम झालं आहे, त्याच्यामुळं सगळं जिथल्या तिथं ठेवून सगळं आवरावं लागलं मला। आणि हा टेबल जसं आपलं मी कालच्या आपल्या लिव्हिंग रूम टूरमध्ये पण सांगितलं, कोणी बघितला नसेल ब्लॉग तर प्लीज जाऊन मागचा व्हिडिओ नक्की पहा। तर फर्निचरचा व्हिडिओ जो आपला आलेला की मी म्हणलेले फर्निचर, तर हाच आहे। हा जो व्हाईट कलरचा टेबल आहे ना, तोच घेतलेला मी। तर हे मी वाण आणलेले, हे पुण्यातून आणलेले एअर टाईट कंटेनर आहेत हे। तर हे ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी ठेवू शकतात असा विचार करून मी घेतलेलं ते। तुम्ही काजू बदाम ठेवू शकता, प्लस तुम्ही वेलची पावडर ठेवू शकता, अख्खी वेलची ठेवू शकता, अशा काही गोष्टी ठेवू शकता जेणेकरून ते एअर टाईट म्हणून व्यवस्थित राहू शकतात। ते ग्लासचं म्हणजे काचेचं असल्यामुळे मी थोडं आणत होते, कारण की उगाच आर्यनने येऊन धक्काबिक्का मारला तर सगळं जातील एकसाथच, म्हणून मी थोडं आणूनच काढून ठेवत होते। ह्याच्यामध्ये 2 कलर होते, जेव्हा मी बघितले तेव्हा मला एकच येलो कलर दिसलेला, पण 2 कलर हवा म्हणजे ब्ल्यू कलर तर खूप छान दिसत होता। तर इथे आता काय करावं म्हणून म्हणले की टिपॉयला थोडंसं सजावट करावी। हळदी कुंकाला डेकोरेशन जितकं कराल ना तितकं कमीच आहे, कारण की एक मेंटॅलिटी सेट असते आपली की आता हळदी कुंकाला भरपूर म्हणजे सवासणी आपल्या घरी येणार आहेत हळदी कुंकासाठी, तर मग आपल्याला असं करायचं आहे, तसं करायचं आहे। तर हे फॅक्ट आहे, हे कोणी नाही म्हणलं ना की आमचं तसं नाही, तर ते सगळ्यांचंच तसं असतं की सहसा नाही का आता आत्ताच्या जनरेशनमध्ये ना हळदी कुंकू कमी आणि शॉप जास्त झाला आहे, दिखावा जास्त झाला आहे की माझं बघ, तुझं बघ, तुझी साडी कशी, माझी साडी कशी। आणि हे रियालिटी आहे, आणि मी मला स्वतःला वेगळं नाही समजत, मी पण त्यातच समजते स्वतःला पण, कारण की ते खरी म्हणजे रियालिटीच आहे ती। आधी हळदी कुंकू म्हणल्यावरती हळदी कुंकाला खूप मान दिलं जायचं, आणि ह्याच्या आधी वाण म्हणल्यावरती प्लास्टिकचं, स्टीलचं किंवा ग्लास म्हणजे काचेचं काही वस्तू देत नव्हत्या। आधी जर दिलं तर हळदी कुंकाचे करंडे द्यायचेत, प्लस खाऊचं काहीतरी दिलं जायचं। तर हे असे हळदी कुंकू होते। पण आता काय झालं आहे, देवाणघेवाण झालं आहे वस्तूंचं, सणासुद्धा म्हणजे हे सणांचीच देवाणघेवाण झाले, आणि हे जिकडं तिकडं झालं आहे। कुणालाही आपण ह्याच्यामध्ये नावं नाही ठेवू शकत की ह्याने असं केलं तसं, सगळीच तशी आहेत। हळदी कुंकू थोडंसं साईडला राहतं, पण हे दिखावा जास्त होतं, शॉप जास्त होतं। पण ठीक आहे, आता जनरेशनप्रमाणे ह्या गोष्टी केल्या जातात, तेवढंच खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की पुढची जनरेशन आपलं हे जे हळदी कुंकाचं जे आहे फेस्टिवल ते चालू ठेवल हो का नाही ते देखील आपल्याला माहिती नाही आहे। पण आपण करतोय, तरी आवडीने करतोय, सवासीन आपल्या घरी येतात, गप्पा गोष्टी होतात, हेच खूप आहे आत्ताच्या जनरेशनसाठी तरी।
तर इथे हा जो आपण बाऊल आणलेला तुम्ही माझं बघितलं असेल शॉपिंग, हळदी कुंकू शॉपिंग म्हणून, तर ते बाऊल मी स्पेशली हळदी कुंकासाठीच आणलेलं आणि व्यवस्थित मग त्यांना छान असं फुलं वगैरे सजावट केली. तर इथे आपले तिलगुल पण तयार आहेत, दोन्ही प्रकारचे तिलगुल तयार आहेत. तर तुम्ही हा पाहू शकताय, मी लांबना लुक दाखवते. हा पांढरा टेबल म्हणजे व्हाईट कलरचा हा जो मी टेबल घेतला तो स्पेशली मी त्या विंडोजच्या खालीच घेतलेला, कारण की ती जी फ्रान्स वॉल जी मी बनवलेली ना त्याला सुटेबल म्हणून तो मी व्हाईट कलरचाच टेबल बनवून घेतलेला. मला जेवढं माप पाहिजे होतं, जसं पाहिजे होतं तसं मी बनवून घेतलं. दरवर्षी मी हळदी कुंकाला मागच्या वर्षी मला असं वाटते मी काहीतरी प्लेटही दिलेला, त्याच्या मागच्या वर्षी मला असं वाटते मी हे दिलेले, असं म्हणजे दाखवीन मी तुम्हाला एका ह्याच्यात कशा तरी मेन्शन करेन. पलिता म्हणतात, पलिता पण खूप छान होता, हेवी होता, खूप मोठा होता, तर मी ते दिलेलं. आणि त्याच्या मागच्या वर्षीचं एवढं मला आठवत नाही आहे. हां, त्याच्या मागच्या वर्षी मी हे दिलेलं, ब्लाऊज पीस दिलेले, आम्ही ब्लाऊज पीस दिलेले. आणि त्याच्यानंतर नाही, बस एवढं आठवत नाही आता. भरपूर गोष्टी आम्ही देऊन झालं आहे. नारळ दिलेले आहेत, वापस अगरबत्त्या दिलेले आहेत आम्ही, वापस म्हणजे स्टीलचे सगळ्या प्रकारचे आमची तरी भांडी झालेत आणि ते पण मोठी वाटली वगैरे. तर इथे आता आपलं हळदी कुंकू सुरुवात झालेली आहे. तर पहिल्या ज्या माझ्याकडे सवासणी आल्या त्या ह्या काकी आहेत, ज्या आमच्या कॉलनीतल्याच आहेत सगळ्या. देसाई काकू, उभे काकी, भरकर काकी आणि त्या काकी मला आठवत नाही. त्याच्यानंतर तर इथे शिंदे काकू आहेत, इथे पंडित काकी आणि पाटील काकी आणि सेम काकींचं नाव आठवतं मला, त्या रेड कलरची साडी. तर इथे आपलं हळदी कुंकू सुरू झालेलं आहे, कारण की मला नाही का आधी खूप कॉन्शियस होत होतं की कसं शूटिंग करायचं, काय करायचं, पण जे आहे ते आता कारण की शूट झाल्याच्या नंतर जेव्हा मी आता एडिटिंग करते तेव्हा मला कळलं की ही आठवण आता कायमस्वरूपी माझ्या कैद राहिली. म्हणजे आता ही आठवण माझ्या यूट्यूबला जाईल आणि ते कायमस्वरूपी आठवण म्हणून. आता ह्याच्या आधी एवढे हळदी कुंकू झाले, ते आताचीच गोष्ट आपली झाली बघा ना. मी म्हणले की हे घेतलं ते घेतलं, पण त्याच्या पुढचं मला आठवत नाही आहे. सो असंच होतं. सो आठवणी म्हणून हा एक छानसा ब्लॉग घेतला मी. बाकी काही नाही. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि ही जी साडी आहे ना नेव्ही ब्लू कलरची, ती तिला म्हणजे सेमी पैठणी होती. सेमी पैठणी जरा जे थोडीशी फुगत होती, पण खूप छान अशी हेवी नव्हती जास्त, पण छान बसलेली अशी. तर ही हळदी कुंकाला स्पेशल मी आता घेतली नव्हती, ती मला असं वाटतं मला मम्मीने घेतलेली. ती कधी घेतली ते देखील मला आठवत नाही आहे, पण एकदाच मी तिला यूज केली असेल. त्याच्यानंतर मी काही वापरली नव्हती, पण मला आता हळदी कुंकाच्या निमित्ताने म्हणले काढावी, मग घातली. तर खरंच खूप भारी वाटलं. असं वाटलं एवढं वर्ष मी का ठेवली तिला. जास्त काही वर्ष नसतील झाले, पण काहीतरी मला असं वाटतं आर्यन व्हायच्या आधी मम्मीने घेतलेली आणि तेव्हा मी एकदाच घातलेली. माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं वाटतंय तेव्हा मी घातलेली. त्याच्यानंतर मी नाही घातली परत. त्यांच्या गप्पा चालले एकमेकींची घरं. काकी झाला तिकडं बघा आता झालं. तर ह्या सगळ्या आमच्या कॉलनीतल्या काकी आहेत आणि एक ह्यातल्या आर्यनच्या टीचर आहेत आणि ह्या आमच्या शेजारी राहतात. तर ती जी ब्राऊन कलरची साडी आहे ती सुप्रिया आमच्या आत्यांची सून आहे आणि ह्या तावरे काकी आमच्या कॉलनीतच राहतात. झालं देऊ
ह्यांची ओळख सांगते. ह्या पिंक साडीवाली आहेत त्या माझी मावशी लागते. ब्ल्यू साडीवाली माझी सख्खी मामी मधली आहे. त्याच्या ब्ल्यू साडीनंतर माझ्या वहिनी आहेत. आणि आता जे मी हळदी कुंकू आपलं तिलगुल देते त्या माझ्या सासूबाई आहेत. त्याच्या शेजारी ब्राऊन साडीवाल्या आमच्या मावशी आहेत, वर्षा मावशी. आणि ग्रीन आणि हे पिंक साडीवाल्या म्हणजे आमच्या वहिनीच लागतात, आमच्या कॉलनीतच राहतात. आणि इकडे जी उभी आहे ती माझी मम्मी आहे. तर ती जागा नव्हती म्हणून बसल्या नव्हत्या. एकदमच सगळ्याजणी आल्या पूर्ण, म्हणजे कसं एकदम आल्या की मग जागा पण होत नव्हती म्हणून मम्मी जरा उभी राहिलेली. तर इथे आता सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झालेलं आहे. अजून भरपूर बायका येणार होता. जेवढं घेण्याचा प्रयत्न केलाय तेवढं घेते, कारण की श्रुती खूप कंटाळत होती. म्हणली नको मम्मा, तिला अभ्यास देखील करायचा होता, तिचा होमवर्क होता स्कूलमधून. हां इकडे आहे मम्मी. माझ्या व्हिडिओ दिसाला तुम्ही तिला सांगा यायला माझ्याकडे. नहीं आएगी वो बनते सोनम क्या होता. आता हे कसं मी डबिंग करणार नाही का, हे करून असेच फोटोमध्ये किती छान वाटतात बघा. हे बघा, वाटत का नाही? काहीच सांगा ह्यांच्या साड्या कशा वाटतात. आम्ही तुम्ही उशिरा का आलात प्लीज आमच्या काय सांगा. आम्ही इकडे, मामी इकडे, मामी मामी इकडे. काहीच नाही, माझ्या मामी आहेत. मागं बघा व्हिडिओ इकडे बघा माई. माई कालची साडी लय भारी होती तुमची. हा मी हे बघत स्टेटस. तर आता भरपूर म्हणजे बहुतेक जणी येऊन गेलेत आणि मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न पण केला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कारण की फर्स्ट टाईम मी हळदी कुंकामध्ये व्हिडिओ काढते. कारण की मागच्या वर्षी पण मी सुरू केलेला चॅनल, पण थोडंसं कॉन्शियस असल्यामुळं मी नाही घेतलं. तर ह्यावेळेस कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि खूप प्रेम देत आहे तुम्ही. आता मी ह्याच्या पलीकडे काय बोलू, तर तिलगुल घ्या, गोडगोड बोला आणि असंच प्रेम द्यायचं मला. तर अजून एक सांगायचं होतं की हळदी कुंकाचा ब्लॉग खूप घाईघाईत येतो आहे, कारण की काय झालं अचानकपणे म्हणजे माझ्या जावेला ॲडमिट केलं आहे. डिलेवरी डेट तिची 14 होती, पण म्हणजे आज तिला ॲडमिट केल्यामुळं आज डिलेवरी होणार आहे. त्याच्यामुळं एक खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी ही. आणि त्याच्यामध्ये मग नंतर 12 दिवस म्हणजे हळदी कुंकू म्हणजे नाही का
होणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे म्हणलो की घाईघाईत आई म्हटलं की करून टाकूया आत्ताच, म्हणून खूप घाई झाली. त्यामुळे जितकं होईल तितकं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल, पण व्हिडिओला प्रेम द्या आणि ते मला विश्वास आहे की तुम्ही देताय आणि असंच प्रेम करत राहा. जेवढी हळदी कुंकाची जी माझ्या म्हणजे नाही का आमच्याकडे जेवढे हळदी कुंकाला ज्या महिला येतात त्या आईंच्या सगळ्या फ्रेंड्स आहेत आणि बाकी माझ्या फ्रेंड्स आहेत, बाकी म्हणजे काही नातेवाईक आहेत. तर सगळ्या आता माझे ब्लॉग बघतात, माझे व्हिडिओज बघतात, सगळ्यांना आवडतं. म्हणून आता डेअरिंग केली की आता आपण व्हिडिओ काढायची. आणि माझा लुक कसा वाटला नक्की सांगा. ह्या माझ्या नणंद आहेत जे आपण व्हिडिओमध्ये मला विचारलेलं की कुणाचं लग्न म्हणून, आणि मी नाही का तुम्ही असे धावत गेलात मागे आणि मी थोडंसं दाखवलं माहिती आहे का. तर ह्या त्याच आहेत ज्यांच्या मुलीचं लग्न होतं, वाटत नाही ना. तर आता फायनली सगळ्या म्हणजे येऊन गेलेल्या हळदी कुंकाला. आता लास्ट म्हणजे वहिनी श्रद्धा आणि ह्या मधल्या ज्या रेड कलरची साडी आहे त्या म्हणजे माझ्या मिस्टरांची मामी आहेत, त्या मोठ्या मामी आहेत. तर मग म्हणजे घरातल्याच होत्या म्हणून मग त्यांना लास्टला आम्ही हळदी कुंकू वगैरे घेतलं. आणि ह्या ज्या आहेत त्या सोनाली ताई आहेत आणि त्या आमच्या कॉलनीतच राहतात, त्या पण ताई आहेत त्या. तर ह्या लास्ट राहिलेल्या, बाकी अजून एक ताई यायच्या आहेत, त्या येतील थोड्या वेळाने. कारण की जसं ज्याला कामातून जमतं, काही लोक जॉबला जातात. तर इथे श्रद्धा येणार होती म्हणून मी म्हणले की थोडंसं हिला घाबरवावं म्हणून मी दरवाजाशी इथं उभी होते. तर कारण की मी तिला बोलवलेलं आणि गेटचा आवाज पण मला आलेला, तर म्हणलं हिला जरा भाव करावा कारण की ती सहसा असं केलं की ते घाबरते. म्हणून मी पूर्ण प्लॅनिंगमध्ये होते. पहा पुढे. तर इथे माझा प्रँक चुकीचा झाला आणि दुसऱ्याच ताई आल्या, तसं तुम्ही पाहू शकलं. तर आता आपल्या इथं हळदी कुंकू समाप्त झालेला, ह्या लास्ट होत्या ताई. तर ह्यांना फायनली व्हिडिओमध्ये मी घेतलं, आपल्या फौजींना. ते येत नव्हते तर मी म्हणले की या थोडंसं लुक. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये मी जे काही डेकोरेशन केलं, काय केलं, ते तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, तुम्ही हक्काने मला कमेंट करून सांगू शकता. काय आवडलंय, नाही आवडलं. तर खरंच धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.